नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पराक्रमी नेताजी या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती. आजपासून 124 वर्षांपूर्वी याच दिवशी नेताजींचा जन्म झाला. आज देशात जो आपण मोकळा श्वास घेतो आहे त्या स्वातंत्र्यासाठी कितीतरी महान देशभक्तांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय आणि त्यातलाच एक महान नायक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या कार्याचीच आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींचं योगदान, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं नेतृत्व गुण तर आपल्याला माहितच आहे. आपल्या सर्वांसाठीच ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. म्हणूनच 23 जानेवारी 2021 हा दिवस म्हणजेच नेताजींची 125वी जयंती आपण पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक माधव भांडारी. खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. भांडारीजी नमस्कार. या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. खरं तर माधव भांडारी यांची ओळख भाजपाचे नेते, भाजपाचे प्रवक्ते अशी जरी असली तरी एक अभ्यासक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि त्या नात्यानंच आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत वेगळी काही नेताजींबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. पण भांडारीजी, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाची माहिती आपण जाणून घेतोय. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी नेताजींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग ग्रेट एस्केप याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पाहूयात त्यांचा एक खास रिपोर्ट. भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात नेताजींना इंग्रजांनी जुलै 1940 रोजी कोलकाता जेलमध्ये बंदिस्त केलेलं. त्यांना 26 जानेवारी 1941 रोजी ब्रिटिश कोर्टासमोर हजर व्हायचं होतं. त्या दरम्यान इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी नेताजी जर्मनीच्या मदतीची अपेक्षा करत होते. पण त्यांच्या लक्षात आले की कोलकाताच्या जेलमध्ये राहून हे शक्य नाही. त्यावर तोडगा म्हणून नेताजींनी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे नाईलाजाने ब्रिटिश सरकारला त्यांना सोडून द्यावं लागलं. 5 डिसेंबर 1940 पासून नेताजींना त्यांच्याच घरी नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी बंगाल CID कडे देण्यात आली. इंग्रजांचे गुप्तहेरही नेताजींवर करडी नजर ठेवून होते. नजरकैदेत असणाऱ्या नेताजींनी मोठ्या शिताफीने आपला फॉरवर्ड ब्लॉक पार्टी लीडर मियाँ अकबर शाह यांना तार केली. मियाँ अकबर शाह तेव्हा नॉर्थ वेस्ट फ्रंटायर पार्टीमध्ये होते, जी आज पाकिस्तानात आहे. नेताजींच्या बोलवण्यावरून ते पेशावरहून कोलकात्याला आले आणि नेताजींना भेटून कोलकात्यावरून काबूलला जाण्याचा प्लॅन बनवला. यासाठी नेताजींनी आपला भाचा शिशिर याची मदत घेतली आणि मोटारीने धनबाद पर्यंत जाण्याचं ठरवलं. त्यावेळी शिशिर हे केवळ 20 वर्षाचे होते आणि कोलकात्याच्या बाहेर गाडी चालवण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता. त्यानंतर त्यांनी काळ्या रंगाचा शेरवानी परिधान करून मुसलमान एजंटचं सोंग घेतलं आणि आपलं नाव झियाउद्दीन ठेवलं. कोलकात्यापासून काबूलपर्यंत पोहोचायच्या या प्लॅनलाच ग्रेट एस्केप म्हटलं जातं आणि हीच ती ग्रेट एस्केपसाठी वापरलेली मोटार. एकोणीसशे 41 साली नेताजी सुभाषचंद्र बोस हे नजरकैदेत होते. तिथून पलायन करण्यासाठी
त्यांनी पठाणाचा वेश धारण केला होता। ही खूप महत्वाची घडामोड त्यांच्या आयुष्यातली होती। ती अत्यंत महत्वाची आहे। ज्या भागात ते राहायचे तिथलाच वेश धारण करण्याची, त्यांची भाषा बोलण्याची आणि सारे लकब आत्मसात करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती। यानंतर नेताजी अफगाणिस्तान, मॉस्को आणि रोम मार्गे जर्मनीला पोहोचले। देशात किंबहुना जगाच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका महान नायकानं देशाबाहेर जाऊन आपली सेना तयार केली होती। माधव भंडारीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खूप स्वागत आहे पुन्हा एकदा। सुभाष चंद्राचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेमकं योगदान काय आहे आणि त्यांचं हे योगदान ठसठशीतपणे भारतीयांसमोर आलंय का? नेताजींचं योगदान भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे आणि दुर्दैवाने गेल्या 70 वर्षामध्ये त्यांच्या ह्या योगदानाचं ज्या पद्धतीने मूल्यमापन व्हायला होतं, ज्या पद्धतीने त्यांचं श्रेय त्यांना द्यायला हवं होतं, ते दिलं गेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपण पहिल्यांदा नेताजींचं योगदान काय याचा जर विचार करायला लागलो तर सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना नेताजींनी ज्या पद्धतीने देश ढवळून काढला आणि देशातली युवा शक्ती ही काँग्रेसच्या पाठीशी उभी केली, काँग्रेसमध्ये उभी केली। खूप मोठ्या संख्येने युवक जोडले गेले आणि एक नवं चैतन्य हे नेताजींनी काँग्रेसमध्ये आणलं। त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू झाली, परंतु केवळ सनदशीर मार्गाने सत्याग्रह करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येईल की नाही याबद्दल नेताजींच्या मनात शंका होत्या। त्यांनी त्या वेळोवेळी व्यक्त केल्या होत्या आणि आवश्यक असेल तर सशस्त्र क्रांती करणं किंवा सशस्त्र उठाव करणं हे सुद्धा केलं पाहिजे, ही तयारी नेताजींनी दाखवली होती। आणि त्यांना जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला संधी मिळाली तेव्हा त्यांनी तिचा वापर केला। नेताजींच्या आझाद हिंद फौजेचं वैशिष्ट्य हे आहे की ब्रिटिशांच्या फौजेमध्ये असलेले हजारो भारतीय हे ब्रिटिश सेना सोडून आझाद हिंद फौजेमध्ये सामील झाले आणि हा ब्रिटिशांना एक खूप मोठा धक्का होता, कारण 1857 पासून 1942-43 पर्यंत असंख्य भारतीय सैनिकांच्या जीवावरतीच, कारण भारतामध्ये जी सेना ब्रिटिशांनी ठेवली होती ती तर काय बहुसंख्य भारतीयच होते, फक्त अधिकारी ब्रिटिश असायचे, सैनिक हा भारतीय होता आणि या भारतीय सैनिकाच्या जीवावरती त्यांनी वेगवेगळी बंड मोडून काढणं, वेगवेगळ्या पद्धतीचे उठाव मोडून काढणं आणि आपली सत्ता मजबूत करणं हे केलं होतं। या भारतीय सेनेमधून आपल्या विरोधात काही वातावरण उभं राहील, भारतीय सेनेतला सैनिक आपल्या विरोधात जाईल, हे इंग्रजांना त्या क्षणापर्यंत वाटलं नव्हतं। नेताजींनी ते करून दाखवलं आणि त्यांनी ब्रिटिश सेनेतून बाहेर पडलेल्या सैनिकांना किंवा बाहेर काढलेल्या सैनिकांना घेऊन आझाद हिंद सेना उभी केली। त्याच्या सुभाषबाबूंच्या अगोदर रासबिहारी बोसनी सुद्धा त्यामध्ये काम केलं होतं, त्यांचंही त्याच्यामधलं योगदान होतं। त्यामुळे रासबिहारी बोस यांचं सुद्धा श्रेय यातलं जे आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, परंतु तो एक वेगळा विषय आहे। पण सुभाषचंद्र बोसांचं हे जे यश होतं, सेना उभं करण्याचं यश होतं, ते ब्रिटिशांच्या दृष्टीने अत्यंत अनपेक्षित होतं। त्यांना कधीही असं वाटलं नव्हतं की असं काही होऊ शकेल। ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या गुप्तचर खात्यांचे जे वेगवेगळे अहवाल त्याच्या आधीचे प्रकाशित झालेत, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या शक्यता या कुणी व्यक्त केल्या नव्हत्या। त्यामुळे एका अर्थाने इंग्रजांना पूर्णपणे अंधारात ठेवून नेताजींनी लष्करामध्ये हा उठाव घडवून आणला, एका अर्थाने बंड घडवून आणलं आणि ते परिणामकारकरित्या त्यांनी यशस्वी केलं। भारताच्या बाहेर त्यांनी सेना उभी केली आणि इंग्रजांचा भारतावरती कब्जा ठेवण्याचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणामध्ये डळमळीत झाला। अगदी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे काही क्रांतिकारक उठाव या देशात झाले त्यातला नेताजी सुभाषचंद्र यांचा क्रांतिकारक जो उठाव होता तो सर्वात जास्त ब्रिटिशांसाठी परिणामकारक ठरला किंवा त्यांना त्याची दखल ही मोठ्या प्रमाणात घ्यावी लागली। हो, कारण असं आहे की बाकीचे जे क्रांतिकारकांचे प्रयत्न झाले, मग अगदी शहीद भगतसिंग असतील, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले प्रयत्न असतील किंवा असे अनेक जे क्रांतिकारक ते आपापल्या पद्धतीने त्या काळामध्ये प्रयत्न करत होते, ते संघटित प्रयत्न नव्हते।
त्यांनी आपापल्या ठिकाणी काही छोटे गट उभे केले. त्या छोट्या गटांच्या माध्यमातून काही ना काही करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रिटिशांना हादरवण्याचं काम केलं, ब्रिटिशांना धक्का देण्याचं काम त्यांनी जरूर केलं. परंतु ब्रिटिश सत्तेला हादरा बसेल, ब्रिटिशांचा सत्ता राखण्याचा आत्मविश्वास कमी होईल, असं संघटित प्रयत्न जो केला गेला तो सुभाषचंद्रांनीच केला, आझाद हिंद फौजेच्या निमित्ताने केला. आणि संपूर्ण साम्राज्याला हादरा देण्याचं काम हे सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेने केलं. हे वस्तुस्थिती ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. अगदी. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण या कार्यक्रमामध्ये आणि त्या ब्रेक नंतर एक महत्वाची माहिती आहे ती ग्राफिकच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. नेताजींच्या जन्माविषयीची एक अत्यंत महत्वाची माहिती आहे ती आपण जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. पराक्रमी नेताजी. मी सकाळी लवकर उठलेलो. प्रभाला अजूनही प्रसव वेदना होत होत्या, कारण 23 जानेवारी 1897 ला त्यांचा जन्म झालेला. त्यावेळी त्यांचे वडील जानकीनाथ यांनी रोजनिशीत लिहून ठेवलेलं हे वाक्य आहे. दुपारी मुलाचा जन्म झाला. हे जानकीनाथ यांनी रोजनिशीत लिहून ठेवलेलं काही वाक्य ते ग्राफिकच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. हे पत्र सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. मी सकाळी लवकर उठलेलो. I rose early but found Prabha was still suffering. Son was born at midday. म्हणजेच त्या दिवशी जानकीनाथ सकाळी लवकर उठलेले आणि पाहिलं तर प्रभा यांना अजूनही त्रास होत होता आणि दुपारी मुलाचा जन्म झाला. जानकीनाथांच्या रोजनिशीतलं हेच पान तुम्ही पाहतायत आणि या शब्दात त्यांनी आपल्याला एक इतिहासच सांगून दिला. भांडारजी, एक अत्यंत महत्वाचं वाक्य त्यांच्या वडिलांनी रोजनिशीत लिहून ठेवलेलं, त्याची एक आठवण म्हणून ते पत्रच इतिहासात जे दर्ज झालेलं आहे त्याचा उल्लेख आम्ही या कार्यक्रमात केलाय. मूळ मुद्दा असा आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी कलाटणी देणारे सुभाषचंद्र बोस यांचं सातत्यानं आता सुद्धा उल्लेख कायम होत राहतो. त्यांच्या मृत्यूचं रहस्य हे कायम उलगडलेलं आहे. कधी विदेशातनं काही कागदपत्र पुरवली गेली असं सांगितलं जातं. काही भारत सरकारकडे ही पत्र आहेत पण ती फारशी उघड केली जात नाही. सामान्य माणूस जो चाहता आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा, त्यांच्या समोर वास्तव हे पुढे येताना दिसत नाही. दुर्दैवाने हे झालं हे खरं आहे. सुभाषबाबू 1945 मध्ये विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडले असं सांगितलं गेलं, परंतु ज्या व्यक्तीचा मृतदेह सुभाषबाबूंचा म्हणून दाखवला गेला त्याची अधिकृतता कधीच प्रस्थापित झाली नाही. उलट वेगवेगळे पुरावे जे पुढे आले त्याच्यातून हे स्पष्ट झालं की हा मृतदेह दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा आहे. पण त्यानंतर मग जर त्या अपघातामध्ये सुभाषबाबूंचं निधन झालं नसेल तर मग ते कुठे गेले, त्यांचं काय झालं, या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न
हा भारत सरकारने त्यावेळेला योग्य पद्धतीने केला असं दुर्दैवाने आपण म्हणू शकत नाही. कारण 45च्या सगळ्या याच्यानंतर अवघ्या 2 वर्षामध्ये आपण स्वतंत्र झालो, स्वतंत्र भारताचं सरकार आलं आणि स्वतंत्र भारत सरकारची ही जबाबदारी होती की नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या ठाव ठिकाण्याचा प्रयत्न करणं, शोधण्याचा प्रयत्न करणं, त्यांचा मृत्यू खरंच कोणत्या परिस्थितीत झाला याचा शोध घेण्याचा अगदी. प्रयत्न करणं. पण दुर्दैवाने त्या सगळ्या काळामध्ये जे झालं त्याचे आज दिसणारे परिणाम जे आहेत तर त्याला कव्हर अप ऑपरेशन म्हणावं लागेल अशी परिस्थिती त्या प्रयत्नांची झाली असं आज आपण म्हणू शकतो. इथपर्यंत हे सगळा विषय आला आणि यातला एक महत्वाचा मुद्दा जो त्यावेळेच्या सरकारने कायम दुर्लक्षित केला आणि त्यामुळे महत्वाचे पुरावे नाहीसे झाले म्हणा किंवा उपलब्ध झाले नाहीत आणि आता ते मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती आली, तो म्हणजे अपघात तैवानमध्ये झाला होता आणि त्यांच्या संबंधीची कागदपत्र तैवानमध्ये त्यावेळेला उपलब्ध होती. त्यावेळेच्या सरकारने जर प्रयत्न केला असता तर तैवानमधून हे सगळे कागदपत्र मिळवणं, त्याची वस्तुस्थिती मिळवणं हे सगळं शक्य झालं असतं. परंतु त्यावेळेचं आपलं सरकार आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तैवानला मान्य करायला तयार नव्हते. ते चीनच्या प्रेमात होते आणि चीन बरोबरचे संबंध बिघडता कामा नये, चीनला आपल्याबद्दल राग येता कामा नये, चीनला वाईट वाटता कामा नये म्हणून तैवानशी कुठल्याही प्रकारे व्यवहार करायचा नाही, संबंध ठेवायचे नाहीत अशी जी भूमिका घेतली होती. त्याच्यामुळे तैवानमधून आपण या विषयामधली माहिती मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही. तैवानने माहिती दिली असती, तैवान माहिती द्यायला तयार होतं असंही आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतं, परंतु ती माहिती आपण घेतली नाही. चीन आणि त्यामुळे तैवानचं आता वितुष्ट इतकी वर्ष उलटून असल्यामुळे गेल्यानंतर आज भारत आता ही सरकारने 70 ही वर्ष हिंमत उलटून केली नाही. गेल्यानंतर माधव भांडारीजी असं म्हणता येईल. नेहरूंनी कणखर नेहरू जसे देशाला पाहायला मिळाले, पण या वेळेला नेताजींच्या मृत्यूचं रहस्य उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी नेटाचे प्रयत्न करण्याची गरज होती. ते मात्र झालं नाही असं साधारणतः तुमच्या अभ्यासावरून दिसतंय. नेताजी एक सच्चे देशभक्त होते, पण त्यांचं कार्य हे देशवासियांपर्यंत तितकंसं पोहोचू शकलं नाही. याचं नेमकं कारण काय हा उलगडून दाखवणारा सगळा रिपोर्ट आम्ही तुमच्या समोर पेश करतोय, तो पाहूया आणि परत एकदा आपण आपली चर्चा सुरू ठेवूया. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्याआधी 4 वर्षापूर्वी नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी जपानच्या मदतीनं सिंगापुरात आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. या सेनेचे स्वतःचे कॅबिनेट होते आणि ते स्वतःच त्याचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री होते. 9 देशांनी याला मान्यताही दिली होती. दुसऱ्या महायुद्धात पकडण्यात आलेले 50,000 युद्धबंदी या सेनेत सामील झाले होते. या सेनेत नेताजींनी स्त्रियांसाठी स्वतंत्र झाशीची राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट स्थापन केली आणि चलो दिल्लीचं आव्हान केलं. त्या कठीण काळातही आझाद हिंद सेनेनं अंदमान निकोबारवर सत्ता काबीज केली आणि तिथं नेताजींनी प्रथमच तिरंगा फडकवला. नेताजींनी फडकवलेला हा ध्वज आजच्या राष्ट्रध्वजापेक्षा थोडा वेगळा होता आणि त्यात अशोक चक्राऐवजी चरखा होता. 6 जुलै 1944 ला सिंगापुरात आझाद हिंद रेडिओवरून महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं गेलं आणि युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला गेला. इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिलेली आणि तेव्हापासून ते राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाऊ लागले. भांडारी साहेब, काँग्रेस आणि नेताजी यांचे संबंध हे वारंवार चर्चेत येतात. स्वातंत्र्यापूर्वीचे नेताजींचे काँग्रेस सोबत असलेले संबंध आणि स्वातंत्र्यानंतरचे त्यांचे संबंध हे तुम्ही कसे पाहता? त्या विषयाकडे वळण्यापूर्वी मनोज, मगाशी तुम्ही एक वाक्य जे उच्चारलं की नेहरूंचं कणखर नेतृत्व, तर नेहरूंच्या नेतृत्वाला बाकी अनेक विशेषणं लावायची असली तर लावता येतील, परंतु त्यांचं नेतृत्व हे कणखर नेतृत्व कधीच नव्हतं. कचखाऊ नेतृत्व हेच नेहरूंच्या नेतृत्वाचं खरं मूल्यमापन होऊ शकतं, परंतु तो वेगळा विषय, आता मी त्याच्यामध्ये जात नाही.
नेताजींचे आणि काँग्रेसचे संबंध हा विषय खरोखरच खूप अभ्यासाचा आहे आणि काँग्रेस कशा पद्धतीने काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर आजची काँग्रेस कशी घडत आली याचं सगळी लक्षणं नेताजींबरोबरच्या काँग्रेसच्या व्यवहारामध्ये दिसतात. नेताजी काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष झाले आणि ते अध्यक्ष होण्यापूर्वी जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. नेहरूंना अध्यक्ष करण्यासाठी त्यांचे पिताजी मोतीलाल नेहरू यांनी आपली सर्व कसब आणि सर्व साधन सामुग्री पणाला लावली. महात्मा गांधींचा आशीर्वाद त्यांना होता. त्यामुळे मोतीलाल नेहरू आणि महात्मा गांधी या दोघांच्या प्रयत्नांमधून आणि आशीर्वादातून जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. याच्या उलट सुभाषचंद्र बोस जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या पाठीशी कोणी नव्हतं. अगदी सुभाष बाबूंच्या उमेदवारीला नेहरूंचा विरोध होता. नेहरूंनी त्यांच्या विरोधात मौलाना आझादांची उमेदवारी सुचवली होती. मौलाना आझादांनी माघार घेतली आणि म्हणून पट्टाभी सीतारामय्यांना उमेदवारी दिली गेली. महात्मा गांधींनी पट्टाभी सीतारामय्यांचा पुरस्कार केला होता. म्हणजे नेहरू आणि गांधी, महात्मा गांधी हे दोघेही विरोधात असताना सुभाषचंद्र बोस हे मोठ्या बहुमताने काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ही काँग्रेसच्या नव्हे देशाच्या इतिहासातली अभूतपूर्व घटना होती. त्याच्यानंतरही कधी असं घडलं नाही. अगदी आणि हे झाल्यानंतर बहुमताचा मान राखून सुभाषबाबूंना काँग्रेसचं काम करू देणं, काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करून देणं हे लोकशाहीवरती विश्वास ठेवणाऱ्या, लोकशाहीवरती निष्ठा बाळगणाऱ्या प्रत्येकाकडून अपेक्षित होतं. पण आता भारतीयांसाठी नेताजींच्या मृत्यूंचं रहस्य हे रहस्यच राहणार आहे का? अजूनही काही शक्यता आहे की जेणेकरून लोकांना, त्यांच्या चाहत्यांना काही माहिती नवी वेगळी मिळू शकते किंवा त्यांच्या आयुष्यावर आणखी काही अभ्यास, संशोधन होण्याची गरज असं आपल्याला वाटतं? त्यांच्या आयुष्यावरती अधिक अभ्यास होण्याची गरज तर आहेच आणि नवे संशोधक ज्या पद्धतीने अभ्यास करतायत ते काही ना काही वेगवेगळी माहिती समोर आणतायत. त्याच्यातून त्यांच्या मृत्यूच्या वेळच्या परिस्थितीवर किंवा त्यांच्या त्या अपघाताच्या परिस्थितीवर आणि अपघातानंतरच्या काही काळापर्यंतचा त्यांचा अस्तित्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचं वेगवेगळी माहिती समोर येते. ह्यातलं बरंचसं रेकॉर्ड, बरीचशी माहिती, बरंचसं दप्तर हे बहुधा रशियामध्ये असावं आणि इंग्लंडने अजून काही कागदपत्र विमोचित केलेले नाहीत, खुली केलेली नाहीत, त्याच्यामध्ये असावं. तैवानकडची कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याच्यातून काही कागदपत्र मिळाली. त्यामुळे आता एकतर नेताजींच्या 45 साली झालेल्या घटनेला सुद्धा आता 70-75 वर्ष उलटून गेली आणि या सगळ्या काळामध्ये मधल्या काळात भारत सरकारने नेताजींबद्दलची अनास्था दाखवली, उपेक्षा दाखवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पुरावे नष्ट झाले किंवा काही ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा असं म्हणण्याची परिस्थिती आहे. तरी सुद्धा नव्या संशोधनातून काही ना काही माहिती समोर येत राहते आणि नेताजींचा मृत्यू आणि त्या 1945 नंतरचे नेताजी याबद्दलची अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी समोर येते त्याचा अधिकाधिक अभ्यास होत राहील, झाला पाहिजे. नव्या पिढीने तो तुमची ही इच्छा अगदी वाजवी आहे की नेताजींच्या जीवनाचा आणखी सांगोपांग अभ्यास होण्याची गरज आहे. आपण सहभागी झाला या विशेष कार्यक्रमात. माधव भांडारी साहेब, खूप धन्यवाद आपले. नेताजी, गांधी, नेहरू यांच्या विचारात मतभिन्नता होती आणि त्याचाच परिणाम त्यांना स्वातंत्र्यानंतर भोगावा लागला. भारताच्या इतिहासात आणि अभ्यासातही त्यांना फार कमी महत्व दिलं गेलं. नेताजींना जिवंतपणी स्वतःचं स्वतंत्र भारताचं स्वप्न साकारायचं होतं, पण शेवटी ते अर्धवटच राहिलं. कारण 18 ऑगस्ट 1945 ला नेताजी सोव्हिएत संघ इथे जात असताना तैवानमध्ये त्यांचं विमान पडलं, कोसळलं आणि त्यात त्यांचा अंत झाला की नाही यावर बरीच मतभिन्नता आहे. काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. बऱ्याच संशोधनानंतर आजही त्यांचं खरं कारण समोर आलेलं नाही. आजही कोणीच सांगू शकत नाही की त्या दुर्घटनेत नेताजी वाचले की मरण पावले. तुम्हाला नेताजी खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचे असतील तर आजही तुम्ही लाल किल्ल्यावर असलेल्या सुभाषचंद्र बोस म्युझियमला भेट देऊ शकता, ज्याला क्रांती मंदिर म्हटलं जातं. जय हिंद.